क्या बात. हा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. तर हा व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांनो, मायबापांनो, तुमचं फरमाईश बोल ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी अमित घारकर मनापासून स्वागत करतो. ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की आपल्या चॅनलवरती लोकसंगीतावरती जास्त फोकस राहील, बाकी इतर गोष्टी तर त्याच्यावरती नक्कीच येतील, पण लोकसंगीतावरती जास्त फोकस राहील. तर कृष्ण मुरारी ही गवळण त्यावरती आज आपण रिॲक्शन देणार आहोत आणि छोटा मोठा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करणार. तर मला नेहमीच असं वाटतं की लोकसंगीत इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती गाजलं पाहिजे आणि मराठी वाजलंच पाहिजे. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन. साई रत्न एंटरटेनमेंट. वाह, क्या बात है. गाडेकर निर्माते. हा हा हा. एकदम सकाळी पहाट झाल्यावरती कशी म्युझिक येते किंवा दिवाबत्ती करताना त्या टाईपमध्ये. गायिका गायत्री शेलार. नाईस. ओके. संगीत विशाल शेलार आणि गीत ओ हो, सबसे कातिल गौतमी पाटील. यांना कोण ओळखत नाही, यांना तर सगळेच ओळखतात. क्या बात आहे. बघूया व्हिडिओ. आहा, ये बात. हाँ, एक नंबर म्युझिक मित्रांनो. क्या बात. ये बात. उत्तम उत्तम. कोरिओग्राफी पण खूप छान वाटते. क्या बात आहे. व्हिडिओची क्वालिटी एकदम क्लास. कॉस्ट्युम पण खूप छान केलंय. आहा, ये बात. क्या बात. क्या बात है. नाइस नाइस नाइस. माझी छेड काढी तो. ये बात. म्युझिक आहे का मित्रांनो. ढा 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 ढा. क्या बात आहे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, हे गाणं जे आहे हे तुफान गाजलं आहे, अजून गाजणार आहे. आणि असं वाटतं की हे आता जसं की रेल्वेमध्ये एक भजनाचा ग्रुप असतो तिकडे तर हे तुफान गाजणार आहे. त्यानंतर भजनामध्ये गवळण घेतात तिकडे पण हे तुफान गाजणार आहे. खरंच 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 आत्तापर्यंत बघितलं आहे, खूप मस्त वाटलं. चला आणखी थोडं पुढे बघूया. गौतमी पाटील यांचा याच्यामध्ये जे काय त्यांनी नृत्य केलं आहे आणि त्यांचं जे काय एक्सप्रेशन वगैरे जे कातिल आहे खरंच. चला बघूया आणखी पुढे. क्या बात. नाईस. स्लो मो. म्युझिक आणि जे लिरिक्स खरंच मस्त आहेत. काना आहे तो, धिंगाणा तर घालणारच. हा, क्या बात. कृष्ण मुर. सॉरी हा. थोडं मागे. क्या बात. अप्रतिम. मागचं जे आर्ट केलंय
ते पण खूप भारी वाटते. यशोदा म्हणे आता बांधून उखळाला, समजावून सांगते मी माझ्या क्या बात. बाळाला. यशोदा म्हणे आता बांधून उखळाला, समजावून सांगते मागे म्युझिक माझ्या डांकडांग 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 नवानी त्याला डांकडांग डांकडांग डांकडांग. मस्त नवानी त्यालाच हात जोडितो. फुल डीजे वाईब आहे एकदम. एक नंबर. कॅमेरा काय केलाय. तुझा कृष्ण परत 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 हे आपण परत दाखवतो. तुझा तुझा कृष्ण मुरारी, क्या बात. माझी छेड काढतो. तुझा हा. कृष्ण मुरारी, माझी छेड काढतो. तुझा कृष्ण मुरारी, माझी छेड काढतो. क्या बात है, क्या बात है. नाईस. हा हा हा. मराठी वाईब येत आहे एकदम. गाणंच मराठी आहे तर मराठी वाईब येणारच. वा, क्या बात है, क्या बात है. सुंदर सुंदर सुंदर. अप्रतिम अप्रतिम. दिग्दर्शक मनीष महाजन. वा, कृष्ण मुरारी. सुंदर 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 सुंदर. खूप सुंदर गाणं आहे. अप्रतिम आहे. लिरिक्स तर खरंच मस्त आहेत. म्हणजे ह्याच्या आधी गायत्री शेलार यांचं गाणं आहे, त्यांनी गीत गायलेलं आहे आणि त्यांच्या मिस्टरांनी म्हणजे विशाल शेलार यांनी लिहिलेलं आहे. पिचली माझी बांगडी हे मागच्या वर्षीच आलेलं गाणं होतं. त्याने पण खूप धिंगाणा घातला. खूप सुंदर गाणं आहे. त्याच्या इतक्या फरमाईश असायच्या, कुठल्या पण प्रोग्रामला जावा ते बोलायचे हे गाणं पाहिजे म्हणजे पाहिजेच. तसंच ह्या गाण्याबद्दल पण होणार आहे मित्रांनो. हे गाणं पाहिजे म्हणजे पाहिजे. फक्त एक गोष्ट डिरेक्टर साहेबांनी करायला पाहिजे होती, ती म्हणजे की गायत्री शेलार ज्या गायिका आहेत त्यांना कुठल्या तरी एका सीनच्या कुठल्या तरी शॉर्टमध्ये त्यांना घ्यायला पाहिजे होतं. जसं की आता ते गौतमी पाटील यांनी ते आरती लास्टला हे करत होते किंवा आणखी काहीतरी असं करून त्यांना त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होतं, जेणेकरून जो गातो आहे लोकसंगीत किंवा त्याने काय की बाबा हां असं बोलतील अरे त्याच्यामध्ये ते गाणं ज्यांनी गायलं आहे ती व्यक्ती बघ हीच आहे, ही जी आहे ना या व्हिडिओमध्ये जी आहे ना हिने गाणं गायलं आहे, असं होतं एक प्रकारे. म्हणजे आता मोठे मोठे डिरेक्टर पण असं करतात. नागराज सरांनी पण त्यांच्या सैराटमध्ये सलूनवाल्याची भूमिका केली होती आणि सैराटच्या गाण्यामध्ये नाचतानाची भूमिका केली होती. तर ते जरा थोडंसं भारी वाटतं असं मला वाटतं. बाकी ओव्हरऑल गाणं खूप छान आहे, खूप मस्त आहे, सुंदर आहे. बघा मित्रांनो, तुम्ही ऐका, एन्जॉय करा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला तुम्ही सांगा. कमेंटमध्ये मला नक्की कळवा. या गाण्यातला कुठला पार्ट तुम्हाला जास्त आवडला ते देखील मला सांगा. आपल्याला मराठीला पुढे घेऊन जायचं आहे, तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, मी तुमची सगळ्यांची पुन्हा एकदा रजा घेतो. आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना जय महाराष्ट्र. अगदी मनापासनं जय हिंद, जय भारत.